नमस्कार सगळ्यांना. अष्टमीच्या आजच्या सत्रामध्ये, ध्यान सत्रामध्ये माझ्या सगळ्या कुटुंबियांचं खूप खूप स्वागत आहे. दुर्गेची अनेक रूपं आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आहेत, कारण आपल्या सगळ्यांमध्ये दुर्गा ही अ, अंशात्मक आहे. जीवाच्या रूपाने आपल्या आतमध्ये मा दुर्गा वास करते, मा पार्वती वास करते. तर आपल्या सगळ्यांमध्ये देवीचं ते रूप आहे, देवीचं ते तत्व आहे. आणि त्या तत्वाला मी माझ्या आतमध्ये असणाऱ्या देवी तत्वाकडून, स्त्री तत्वाकडून, तुमच्या सगळ्यांच्या आतमध्ये असणाऱ्या त्या तत्वाला खूप खूप प्रणाम करते, खूप प्रेम आणि प्रकाश पाठवते. थँक्यू. आज आपण एक वेगळा प्रयोग करणार आहे, ज्या प्रयोगाने मी माझ्या आयुष्यामध्ये बदल घडवले. तर मी तुम्हाला आधी सांगेन, जी पानं आपल्या जवळ ठेवली असतील, ती पानांमध्ये दोन पानं जी असतील, ती दोन्ही आपल्याला वापरायची आहेत. तर पेन आणि दोन कोरी पानं नसतील घेतली तर आत्ता घ्या. आपण त्यातलं एक पान हे आपल्याला नंतर फाडून टाकायचंय, त्यामुळं त्याच्या मागे काही लिहिलं असेल महत्वाचं तर तसं घेऊ नका. कोरं पान घ्या, छोटं असलं तरी चालेल. ठीक आहे. तर आता करायचं काय आपल्याला. अम, तुम्ही हे कुठं ऐकलंय किंवा नाही मला माहित नाही, पण हा प्रयोग खरोखर काम करतो. ठीक आहे. आज दुपारीच मला हे संदेश येत होते की आपण आज ह्या प्रकारचं सत्र घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण आपल्या अवचेतन मनामध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्या मनात आहेत, ठीक आहे, त्या आपण लिहून काढायच्यात. म्हणजे कशा लिहायच्यात मी सांगते. सगळ्यात महत्वाच्या आपण दोन गोष्टी लिहिणार आहेत. एका पानावर आपण लिहिणार आहोत की मला आत्ताच्या क्षणाला, म्हणजे ह्या आत्ताच्या पिरियडमध्ये, आत्ताच्या वेळेत मला काय गोष्ट पाहिजे. ठीक आहे. ती गोष्ट आपण एका पानावर लिहायची. काय गोष्ट पाहिजे वरच्या साईडला लिहा, की 5 गोष्टी असतील, 10 गोष्टी असतील, 11 गोष्टी असतील, जितक्या असतील तितक्या तुम्ही एकामागे एक लिहायला सुरुवात करा. एका खाली एक लिहायला सुरुवात करा. आधी तुम्ही ती तुमच्या ज्या इच्छा आहेत, ज्या तुम्हाला आत्ताच्या ह्या क्षणामध्ये, आत्ताच्या वेळेमध्ये खूप त्याची तुमची इच्छा आहे की ते काम माझं व्हावं किंवा ती गोष्ट मला मिळावी. फार पुढचा विचार न करता सध्या पुरतं तरी आपण आत्ताची विचार करू, की प्राधान्य आपलं कशाला आहे बाबा. अशी किती गोष्टी असतील, 4 असतील, 5 असतील, 10 असतील, 12 असतील, जितक्या तुमच्या इच्छा आहेत त्या लिहून काढा आता. ठीक आहे. मी 5 मिनिटं थांबते. आता जर कोणी जॉईन झाला असेल तर पुन्हा एकदा सांगते. दोन कोरी पानं आपण घेणार आहेत. तर एक जे पान आहे त्याच्यावर आपण आपल्याला आत्ताच्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावर मला काय महत्वाचं आहे, मला काय मिळवायचंय, काय माझी मनापासून इच्छा आहे, त्या एका पानावर तुम्ही त्या इच्छा लिहून घ्या, एका खाली एक. सम- समजा 2 असतील, समजा 3 असतील, समजा 4 असतील, तर तुम्ही लिहायची. कशी लिहायची मी एक उदाहरण सांगते. समजा मला आत्ताच्या घडीला मला इच्छा आहे की माझ्या घरामध्ये कार पाहिजे मला चांगली. समजा माझी इच्छा आहे की मर्सिडीज बेन्झ ही कार माझ्या घरामध्ये पाहिजे, ह्या कंपनीची. अगदी म्हणजे एकदम म्हणतो ना की ठराविक नाव वगैरे सगळं मला माहितीये. तर मी काय लिहीन की मला आत्ता मर्सिडीज बेन्झ माझ्या घरामध्ये कार मला पाहिजे आहे. ठीक आहे. हे असं मी लिहून घेईन त्याच्यावर. त्या इच्छा माझी ती त्या पानावर मी व्यक्त करेन. दुसरी अजून इच्छा आहे, समजा कुणाला शरीराबद्दल आहे, की माझं शरीर निरोगी पाहिजे पूर्ण. त्यातून पण समजा कुणाला गुडघ्याचं दुखणं आहे, तर तुम्ही लिहू शकता की माझे गुडघे अगदी निरोगी आणि सर्वोत्तम पद्धतीने काम करत आहेत. त्यानंतर पैशाबद्दल काही तक्रार असेल तर पैशाची जर काही इच्छा असेल की मला हे मिळवायचंय, दर महिन्याला माझ्या अकाउंटला 1 लाख रुपये जमा होत आहेत. ठीक आहे. त्यानंतर अजून काय असू शकतं, नातं कुणाबरोबर खराब असेल तर त्या व्यक्तीबरोबर माझं नातं अगदी सर्वोत्तम आहे आणि आम्ही एकमेकांशी अगदी प्रेमाने वागत आहोत. हं? अशा प्रकारे तुम्ही तुमची इच्छा अम, लिहू शकता. म्हणजे आता हे मी अगदीच असं सांगितलं आहोत वगैरे, पण तुम्ही काय म्हणू शकता की माझ्याकडे मला 1 लाख रुपये महिन्याला अकाउंटला पाहिजे आहेत, असं तुमच्या शब्दात लिहा. चालेल, काही प्रश्न नाहीये.
म्हणजे चार गोष्टी असू शकतात. आपलं आरोग्य असू शकतं, त्यानंतर नातं असू शकतं, त्यानंतर आपल्याला कुठलं काम करायचंय, बिझनेस नोकरी पाहिजे, त्या ठिकाणी आपण हे वापरू शकतो. माझ्या किंवा मुलांच्या नोकरी संदर्भात याला नोकरी मिळाली आहे किंवा पाहिजे आहे, अशा दोन्ही शब्दांमध्ये तुम्हाला जे आत्ता सुचत आहे त्याप्रमाणे लिहा. ठीक आहे. लिहून झालंय? मी सगळ्यांचं असं समजते की लिहून झालंय. आरोग्याबाबतीत पण असेल तर तरी सुद्धा लिहा. कुणाला इच्छा असेल की मला वजन सुद्धा कमी करायचंय, तर आत्ताचं जे माझं वजन आहे आणि मला जितकं माझं अपेक्षित आहे ते सुद्धा वजन लिहा. की मला समजा कुणाला 60 किलो करायचं समजू आपण, असं तर मला 60 किलो वजन झालं पाहिजे किंवा करायचं आहे किंवा होत आहे, जे काही तुम्हाला सुचतंय आत्ता तसं लिहा. पण ती तुमची इच्छा त्या कागदावर आली पाहिजे. ह्या आत्ताच्या ह्या तुमच्या आयुष्याच्या टप्प्यावर जे महत्वाचं आहे ते तुम्ही लिहून काढा. ठीक आहे, मी झालंय असं समजते. हं? आता काय करायचं? दुसरं जे पान आहे, हं? त्या पानावर तुम्ही तुमच्या मनातल्या भीती लिहायच्या. हे आता समजा एखाद्याला असं माहितीये माझ्या अकाउंटला दर महिन्याला 1 लाख रुपये आले पाहिजेत किंवा यावेत, अशी जर मी इच्छा लिहिली आहे. पण माझ्या मनात सारखा विचार आहे, कुठून येणार, मला तर नोकरीच नाही. कुठून येणार, माझ्या नवऱ्याला तर एवढा पगार नाही. कुठून येणार, घरात एवढे खर्च आहेत. कुठून येणार, आमचे हॉस्पिटल, आमचं ह्याच्यावर भरपूर खर्च चालू आहेत. किंवा अजून काय म्हणू शकतो, अकाउंटला 1 लाख रुपये कसे राहणार ना, एवढे खर्च चालू आहेत तर. असे वेगवेगळे विचार आपल्या मनात आपणच भीती तयार केलेली असते की कोण देणार मला 1 लाख रुपये घर बसल्या. ठीक आहे, मी तर असं आहे, माझी तर परिस्थिती अशी नाहीये, हे नाहीये. असे खूप विचार तुमच्या मनात येत असतील त्या इच्छेच्या माग. किंवा असं असेल कुणाला तरी की माझ्या मुलाला नोकरी मिळावी. कसं मिळणार, मुलगा तर नोकरी करायलाच तयार नाही, हे पण असू शकतं. कसं करणार, मुलगा तर हेच नाहीये. किंवा कुणाचं लग्न जमत नाहीये, समजा माझ्या मुलीचं लग्न जमावं, पण आपल्या मनात ते आहे, कसं जमेल, हे तर ऐकायलाच तयार नाहीये. पत्रिकाच जुळत नाहीये, कुठल्या तरी ब्राह्मणाने सांगितल्या पत्रिका बघून की आता योग नाहीये. ठीक आहे. तर अशा अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, कुणाकडून हे असतं, त्यामुळे ते सगळ्या भीती असतात. तर दुसऱ्या पानावर आपण ज्या काही इच्छा आपण लिहिल्यात पहिल्या पानावरच्या, त्या इच्छांच्या मध्ये मध्ये काय आपल्याला भीती आहे हे लिहायचं आपल्याला. आणि हे कुणालाही दाखवायची गरज नाही. ती दोन पानं आपली आहेत, आपली वैयक्तिक आपल्या आयुष्यातली आहेत. त्यामुळं अगदी खोलवर मनामध्ये जा आतमध्ये आणि खरोखर जी माझी भीती आहे ती लिहा. मी इथं कुणालाही विचारणार नाही की तुम्ही काय लिहिलंय, कुणाला सांगायचा प्रश्न नाहीये. हे तुमचं तुमच्यासाठी आहे. त्यामुळं अगदी बिनधास्त न घाबरता 2 मिनिटं मोठे श्वास घ्या आणि आठवा की मला काय काय ह्याच्या मागे भीती आहे. तर ते लिहा. समजा कुणाला काही एक्झाम द्यायची आहे किंवा अजून काही आहे, पण माझा अभ्यास झाला नाही, माझी तेवढी कॅपॅसिटी नाही, माझं तेवढं हे नाहीये, असं येत असेल, काही असू शकतं. घरामध्ये काही गोष्टी घ्यायच्यात पण तेवढा पैसा नाही, कुठे जायचंय फिरायला पण तेवढं हे नाहीये, हे नाही. हे सगळ्या भीती ज्या आहेत की तुमच्या मनात किंवा घरातल्या परिस्थितीमुळे तुमच्या मनात आलेलं. कुणीतरी म्हणलं समजा, नाही नाही आता या वर्षी नाही होणार, हे होणार, असं जर कुणी म्हटलं असेल तर त्यामुळे सुद्धा ते विचार तुमच्या मनात असतील की अरे नाहीच, हे तर मानणारच नाही, असं तसं. हा. तर भाग्यश्री आत्ता जॉईन झाली म्हणून सांगते की 2 पानं आपण घेतली, तर एक जे पान आहे त्या पानावर आपण आपल्या आत्ता आयुष्याच्या ह्या टप्प्यावर ज्या काही इच्छा आहेत त्या लिहायच्या. ठीक आहे. इच्छा म्हणजे कुठल्याही भाषेत लिहा. मला 1 लाख रुपये पाहिजे, 2 लाख रुपये पाहिजेत अकाउंटला, किंवा माझ्या घरी मला ही कार पाहिजे, माझ्या घरी मला अजून काही असू शकतं, घरातल्या गोष्टी वगैरे हे पाहिजे, मला फिरायला जायचं, ह्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा एका पानावर पहिल्यांदा लिहून घ्या. आणि दुसरं जे पान आहे त्या पानावर त्या इच्छांच्या पूर्ण होण्यामध्ये किंवा त्या इच्छांच्या माग त्याला लागून कुठले कुठले आपले भीती आहे, आपले निगेटिव्ह थॉट्स आहेत, स्वतःचेच, स्वतःच इच्छा करायची आणि स्वतःच निगेटिव्ह थॉट्स टाकायचे. हे असं आपलं हे असतं. तर आपणच काय काय आपण त्याच्यात धरून बसलो, अरे नाही हे होणारच नाही, हे शक्यच नाही, असं होणारच नाही, हा व्यक्ती तयारच होणार नाही. तर त्या भीती ज्या आहेत, निगेटिव्ह थॉट्स आहेत, ते दुसऱ्या पानावर लिहा. ठीक आहे. सगळ्यांचे झाले असतील, फक्त अजून मला वाटतं आत्ता कोणी जॉईन केलं असेल ते लिहित असतील. पण ते इच्छा तर आहेत, पण तितक्याच तुमच्या भीती आणि नकारात्मक विचार पण महत्वाचे आहेत. त्यामुळे ते व्यवस्थित लिहा की माझ्या मनात सारखं काय येतं, माझं आरोग्य चांगलं नाहीये, काहीतरी झालंय, डॉक्टरांनी सांगितलं नाही तुम्हाला एवढं करावंच लागेल किंवा अजून तुम्हाला वेळ लागेल किंवा हे होणार नाही, तर ती सुद्धा भीती आहे.
जे डॉक्टर आपल्याला सांगतायत ते चुकीचं नाहीये, पण ती भीती आहे माझ्या मनात. अरे मी बरी होणारच नाही कारण डॉक्टर म्हणलेत ना, संपला विषय. तर ती भीती आहे, तो नकारात्मक विचार आहे. तर असे कुठलेही नकारात्मक विचार, जे गोष्टी आपल्या आत बसल्यात जाऊन गच्च, त्या आपल्याला त्या कागदावर लिहायच्यात. कुणाचं नातं खराब आहे आणि ते नातं नीट होण्यासारखं नाहीच आहे, म्हणजे आपल्याला वाटतं ब्रह्मदेव आला तरी आता हे आमचं नातं असंच राहणार आहे, ते सुद्धा लिहायचं. की मला असं वाटतं की आमचं नातं कधीच चांगलं होणार नाही, हा नकारात्मक विचार हा सुद्धा त्या भीतीमध्ये आला पाहिजे. जसं परवा आपल्या एका मास्टरचं झालं ना, बॉस सोबत त्यांचं पटत नाहीये, तर त्यांना असं कदाचित वाटू शकतं की माझा बॉस कधीच मला अम, चांगली वागणूक देईल का नाही, ही पण एक भीती आहे ना. मी किती जरी चांगला प्रयत्न करत असेन घरातल्यांसाठी किंवा ऑफिसमध्ये, तरी सुद्धा मला तो आदर मिळत नाही, हे मिळत नाही, तर ह्यांच्यासाठी किती केलं तरी फायदा नाही, हे सुद्धा आपला एक विचार आहे, नकारात्मक भीती आहे. ती पण त्या कागदावर लिहा. ठीक आहे. अशा प्रकारे दोन कागद तयार करायचे, एकावर आपल्या इच्छा लिहायच्या, आत्ताच्या वेळेसच्या, पुढचं पुढचं, अगदी फार म्हणजे खूप वर्षानंतरच्या इच्छा नको, आत्ता काय पाहिजे. आणि एका कागदावर त्याच्या मागे असणाऱ्या भीती आणि नकारात्मक भावना आणि विचार हे सगळं एका कागदावर लिहून काढायचं. ठीक आहे. झालंय सगळ्यांचं. आपल्या शेजारी पाणी सुद्धा घेऊन बसा, घेतला नसेल तर. कारण आजच्या ध्यानानंतर आपण पाण्यामध्ये जे काही आपले व्हायब्रेशन्स आज बाहेर येतील ते सगळे त्या पाण्यामध्ये सुद्धा उतरणार आहेत. आणि आपण तो संकल्प करूनच ध्यान सुरू करणार आहेत. आणि ते पाणी आपल्याला ध्यान झाल्यानंतर प्यायचंय सगळ्यांना. एखादं ग्लास भर बाटली असेल तर ते ठेवा. सगळ्यांनी, बाकी लोकांनी पिलं तरी चालेल, फक्त आपण म्हणजे आपणच नाही. ठीक आहे. आता मला असं वाटतं सगळ्यांचं झालं असेल. आता काय करायचं, की जे तुम्ही ज्याच्यामध्ये भीती नकारात्मक विचार वगैरे लिहिलेत ना, तो पेपर हातात घ्या. आणि त्या पेपरमध्ये परत एकदा वाचा की काय काय विचार माझ्या मनात नकारात्मक आहेत. समजा कुणाला काही इच्छाच नसेल, सगळं संपलंय आता, म्हणजे सगळं मिळालंय जे पाहिजे ते, त्यांनी काय लिहू शकतात ती लोक, की मला जो माझा आत्म्याचा प्रवास आहे, आध्यात्मिक प्रवास, तो माझ्या सर्वोच्च स्थितीला जाऊ दे, असं जरी लिहिलं. समजा एखादा असेल की ज्याला आता भौतिक सुख घेऊन झालीत सगळं आयुष्यातली, आता काही इच्छा नाहीये, असं पण होतं ना. तर त्या लोकांनी असं लिहिलं तरी चालेल की मला आता फक्त परमात्मा भेटीची ओढ लागली, असं पण असू शकतं. की ज्याला एखाद्याला ते मिळवायचं, तर ते सुद्धा लिहू शकता तुम्ही, की माझा आध्यात्मिक उन्नतीचा प्रवास सर्वोत्तम स्थितीला जाऊ दे. ठीक आहे. आता तुम्ही जे काही भीती नकारात्मक विचार वगैरे जे तुमचे आलेले आहेत, तो जो पेपर आहे तो घ्यायचा. ठीक आहे. आणि तो पेपर तुम्ही मधून फाडायचा. हम्म? मधून फाडायचा, 2-3 वेळा त्याला फाडा त्या पेपरला. आणि सध्या पुरतं तुम्ही थोडंसं तुमच्यापासून लांब ठेवून टाका. थोडस नंतर नंतर उठून मग तुम्ही ते बाहेर टाकू शकता, किंवा काही लोक जाळतात, तर ते करण्यापेक्षा तुम्ही बाहेर कुठेतरी टाकून या. हं? झालं. फक्त फाडून थोडासा लांब ठेवा. आता जो पेपर तुमच्या हातात आहे, ज्याच्यावर तुमच्या इच्छा लिहिलेल्या आहेत, तो पेपर हातात घ्या. आणि त्या पेपरमध्ये जी पहिली इच्छा जी तुमची असेल, ती समजा तुम्ही असं लिहिलंय की मला कार पाहिजे, मिळावी, यावं. ठीक आहे. त्याचं आपलं वाक्याचं रूपांतर करायचं. माझ्याकडे मर्सिडीज बेन्झ ही कार आलेली आहे, उदाहरण देते बरं का मी, आहे ऑलरेडी, हा, माझ्याकडे मिळाली ती. आता ह्या प्रकारे तुमच्या ज्या इच्छा आहेत त्याचं सगळ्याच रूपांतर करा. जर तुम्ही यावं, पाहिजे, मिळावी असं केलं असेल तर. माझं आरोग्य सर्वोत्तम आहे, माझे गुडघे अगदी निरोगी आहेत. हं? त्यानंतर काय, माझं ब्लड प्रेशर, शुगर लेवल नियंत्रणात, संतुलनात आहे. ठीक आहे. हे झालं शरीराचं. नात्यांमध्ये याच्या बरोबरचं माझं नातं अगदी प्रेमाचं आणि सुखाचं आहे. हं? त्यानंतर मुला मुलींचं सगळं, लग्न, जॉब, हे सगळं तुम्ही त्या प्रकारे तयार करा की ऑलरेडी त्यांना ते सगळं मिळालंय. आता ह्या इच्छा आपल्या लक्षात ठेवायच्यात की आपण काय काय इच्छा केलेल्या आहेत. 2 असतील, 3 असतील, 5 असतील, 6 असतील, तर ह्या लक्षात ठेवा. ध्यानामध्ये आज आपण ह्या इच्छा आपल्या जगणार आहोत, फील करणार आहोत. ह्याला म्हणायचं टाइमलाईन मध्ये शिफ्ट करणे. म्हणजे काय, आपण आता सगळे इथं बसलोत, आपल्याकडे ह्या गोष्टी नाहीयेत ज्या आपल्या इच्छेच्या लिस्टमध्ये आहेत, त्या आपल्याकडे नाहीयेत सध्या. आपण त्याची वाट बघतोय की कधी आपल्याला ते मिळेल, है ना. आता अशी कुठली तरी एक मी आहे दुसऱ्या जगामध्ये, जिच्याकडे ते सगळं आहे, जे मी या लिस्टमध्ये लिहिलंय. उदाहरणार्थ माझ्याकडे मर्सिडीज बेन्झ नाहीये,
अशी कोणती तरी विपुला नावाची व्यक्ती, म्हणजे मीच, माझंच एक रूप, असं कुठंतरी एका जगात आहे जिच्याकडं मर्सिडीज बेन्झ आहे. ठीक आहे. मला काय करायचंय, डोळे बंद करायचे, ध्यानाला बसायचंय, आत जायचंय, हृदयावर जायचंय, छानपैकी एकदम रिलॅक्स, शांत, स्थिर व्हायचंय पूर्णपणे. जसं आपण रोज ध्यानात होतो, दीर्घ श्वास घ्यायचे आधी तर. आपली एनर्जी चेंज व्हायला लागते जेव्हा आपण दीर्घ श्वास घ्यायला लागतो. हे सगळं आजूबाजूचा ऑरावर फरक पडतो. आणि मग मी तिथं जाऊन फक्त माझ्याकडे आत्ता मर्सिडीज बेन्झ आहे अशी कल्पना करत मी त्या गाडीत बसलीये. त्या मर्सिडीज मध्ये बसून मी सगळीकडे फिरतीये. माझ्या मैत्रिणींना सांगते, सगळ्यांना आनंद व्यक्त करते, कारण ते माझं स्वप्न आहे आणि ते पूर्ण झालंय. ठीक आहे. हा मी माझ्या हृदयामध्ये आज भाव आणणार आहे, भावना आणणार आहे. जसं आपण कुठलीही जुनी आठवण काढली आनंदाची, कुणाबरोबर कोणी व्यक्ती गेली आपल्याला सोडून आणि तिला आठवलं आणि तिच्याबरोबरच्या आनंदाचे दिवस, की आपल्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे आपण त्या भावनेमध्ये जातो, इतके तीव्र जातो की ती व्यक्ती नाहीये पण तरी सुद्धा ती व्यक्ती असल्यासारखं आपण रडतो तिची आठवण काढून, कोणीतरी जवळची व्यक्ती गेलेली. मग कसं काय ती व्यक्ती नाहीये तरी सुद्धा तुमच्या डोळ्यात पाणी आणायची शक्ती कसं काय आली? कारण त्या भावना आहेत. तसंच माझ्याकडे आज गाडी नाहीये पण मी तरी सुद्धा गाडी असल्यासारखा एक भाव आणून मी आज इतकी त्याच्यात खुश होणार आहे. मला महिन्याला 2 लाख रुपये माझ्या अकाउंटला पाहिजेत, नाहीयेत माझ्याकडे आत्ता ह्या स्थितीला, पण मला पाहिजेत की दर महिन्याला माझ्या अकाउंटला 2 लाख आले. ती कुणीतरी एक व्यक्ती आहे दुसऱ्या एका जगामध्ये जिच्याकडे दर महिन्याला 2 लाख रुपये येतात. हा, कृती करावी लागेल, काहीतरी नोकरी किंवा काहीतरी बिझनेस, काहीतरी ह्याच्यावर कृती, पण येतात कुठल्या तरी मार्गाने. मला तो भाव आणायचा आहे आज मनामध्ये, आज ध्यानामध्ये, की मला त्या गोष्टी ज्या मी लिहिल्यात माझ्या इच्छांमध्ये त्या ऑलरेडी माझ्याकडे आहेत आणि मी ते आयुष्य जगतीये. सुरू झालंय माझं जगणं. तो जितका तुम्ही आज भाव मनामध्ये आणाल तितकं तुम्हाला जाणवेल. आणि ही प्रॅक्टिस आज फक्त मी तुम्हाला एक डेमो म्हणून आहे. ह्याच्यानंतर तुम्ही रोज थोडा थोडा वेळ बसून आत ध्यानाला बसून डोळे मिटून रोज ह्या पद्धतीने तुम्ही ध्यान करा आणि मग बघा तुम्हाला किती लवकर ह्याचे रिझल्ट मिळतात. जितकी आपली तीव्र भावना तितका ह्याचा रिझल्ट फास्ट, हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते. पण एवढंच आहे, हे आपण करतोय, पण कधी कधी काय होतं सांगते. कधी कधी ह्या गोष्टी ना आपल्याला माहित नसतात, की आता मला मर्सिडीज बेन्झ पाहिजे, पण कदाचित उद्या परिस्थिती अशी असेल की पेट्रोल भरायलाच हे नसतील किंवा अजून काहीतरी गोष्ट होईल की पार्किंगला जागा नाहीये किंवा काही पण असू शकतं. त्यामुळं कदाचित त्याच माझ्या हिताच्या नसतील किंवा अजून काहीतरी होणार असेल. मग त्यावेळी जर त्या आपल्या टाइमलाईन मध्येच नसतील तर कदाचित त्या गोष्टी यायला अजून थोडा वेळ लागू शकतो किंवा येणार सुद्धा नाहीत. पण आपलं काम आहे की माझी इच्छा आहे, मी त्याच्यावर क्लेम करणार, मी त्याच्यावर दावा करणार आणि मी ते घ्यायचा प्रयत्न करणार. बाकी द्यायचं का नाही हे त्याच्यावर सोडायचं. ठीक आहे. अगदी त्याला आता नाहीच मिळालं, मी एवढं रोज ध्यान करते, मी रोज बघते, असं नाही करायचं. त्याची पूर्ण श्रद्धा ठेवायची की तो जेव्हा वेळ येईल तेव्हा तो मला हे देईल, पण मी माझी इच्छा करणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपण ते खेचून आणतो आपल्याकडे, आकर्षित करतो, आपण त्याच्या मागे पळत नाही. म्हणजे एकदा इच्छा करायची आणि मग ते सोडायचं आणि मग तुम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पुन्हा ध्यानाला थोड्या थोड्या वेळ बसून ही क्रिया करू शकता. पण नाहीच हो झालं, असं कसं झालं मी एवढं करून, पण असं म्हणायचं नाही, कारण मग ह्याचा अर्थ तुमचा विश्वास नाहीये परमात्म्यावर. तो जे करतोय ते चांगल्यासाठी करतोय हा विश्वास मुळात असला पाहिजे. तरच त्या गोष्टी लवकर आपल्याला मिळतात. ठीक आहे. आणि आपला विश्वास त्याच्यावर नाहीये आणि हे होईल ह्याच्यावर पण नाहीये, असं नाही करायचं. म्हणून ते ज्या भीती आहेत नकारात्मक त्या आपण फाडल्यात. ठीक आहे. त्याचा विचारच नाही करायचा आता. ते कसं होईल आणि काय होईल आणि कोण करेल आणि कसं, हे सगळं सोडून द्यायचं. आपण फक्त झालेलं आहे ही भावना मनात ठेवून ध्यान करायचं. हं? चला आपण अं, आता बरोबर 20 मिनिटं आहेत, आपण 20 मिनिटामध्ये आपण ध्यान करू, म्हणजे तुम्हाला रोज ही प्रॅक्टिस करता येईल. आपण सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये डोळे मिटून पहिली 3 मिनिटं आपण दीर्घ श्वासाची क्रिया करू. त्याआधी आपण सगळेजण आजच्या दिवसासाठी आभार मानू. आज जे काही आम्ही ऐकलंय, बघितलंय, आज जे अन्न ग्रहण केलंय, पाणी, जलतत्व शरीरात गेलंय, हवा जी आत घेतली,
त्या सगळ्यासाठी हे भगवंता, हे परमात्मा, तुझे अनेक आभार आहेत. आज दिवसभरामध्ये मी काही कारणामुळे चिडले असेल, रागावले असेल, कुणाला वाईट बोललं गेलं असेल, तर त्या सगळ्या आत्म्यांना मी क्षमा करते. आणि माझ्याकडून कुणाचं मन दुखावलं गेलंय त्या सगळ्यांची मी क्षमा मागते. आपण सगळे जीवात्मे आहोत. त्या परमपित्याचे अंश, त्याच्या छबीमध्ये बनलेलो आहोत आपण. त्यामुळं आपण सगळेजण प्रेम आणि प्रकाश आहोत. लाईट एनर्जी आहोत आपण. प्रकाशाची ऊर्जा आहोत आपण. फक्त आपल्याला काही गोष्टी दिसत नाहीत म्हणून आपण बऱ्याचदा त्या मान्य करत नाहीत. पण तरीही त्या गोष्टी अस्तित्वात आहेत. त्या सर्व दैवी शक्तींना आपण प्रणाम करू. आज अष्टमीच्या दिवशी आई जगदंबा, माता पार्वती, माता दुर्गा, काली, आपली कुलदैवतेला स्मरण करा. अगदी हृदयातून स्मरण करा तिला. आपली आई आहे ती. आज आपल्यासोबत आहे. आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये तिचं वास्तव्य आहे. आपल्या हृदयात असणाऱ्या महादेवाचं स्मरण करा. हा महादेव, भगवान शिव बाहेर नाही येत, आपल्या आत आहेत. आपल्या हृदयात शिवाचं स्थान आहे. आपण जीव आणि तो शिव. सगळ्या दैवी शक्तींचे आभार माना. खूप खूप आभार मला दिलेल्या आयुष्यासाठी, त्या जीवासाठी. दीर्घ श्वास घ्या. आपल्या नाकातून, पोटात, छातीत जितकी हवा भरून घेता येईल तितकी घ्या. तोंडावाटे सावकाश हळूहळू बाहेर जाऊ दे. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास. अगदी सावकाश घ्यायचा आहे. त्या श्वासाला अनुभव करायचा आहे. पोटात, ओटीपोटापर्यंत हवा चालली आहे. हळूहळू मूलाधाराला तुम्हाला श्वास जाणवायला लागतील. शरीराच्या बुडाला मोठा श्वास, भरपूर हवा. छाती फुलवा. आपलं पोट फुलू दे. पाठीकडे सुद्धा आपल्याला श्वास जाणवायला लागतील. आणि हळूच सगळे श्वास बाहेर आपापल्या गतीने घ्यायचा आहे. अजून एक मोठा श्वास नाकावाटे. पोट, छाती भरून घ्या आणि तोंडावाटे सावकाश बाहेर. आता पुढचा श्वास आपण नाकातून आतमध्ये आणि नाकातूनच बाहेर. दीर्घ श्वास. सहज कोमलपणे घ्यायचा आहे.
गळ्याला, मानेला ताण द्यायचा नाही. सगळं शरीर सैल सोडायचंय. खांदे, हात, पाय, मान सगळं सैल शिथिल सोडलेलं. केवळ आपली पाठ मात्र अगदी ताठ ठेवायची. बाकी सगळं सैल शिथिल सोडायचंय. आणि दीर्घ श्वास घेत राहा. सहजपणे असा श्वास आत, भरपूर हवा आणि नाकावाटे सावकाश बाहेर. शांत आणि शांत होत चाललोय आपण. खोलभर ती शांती, स्थिरता आपल्याला मिळालीये. एक एक श्वास आपली आभा शुद्ध करतोय. शरीरात सगळीकडे ऑक्सिजन पोहोचवतोय. सगळ्या पेशी, रक्तवाहिन्या काही क्षण आपण हीच क्रिया सुरू ठेवणार आहोत. दीर्घ श्वास भरून घ्या आपल्या शरीरात, छातीत, पोटात. जितकी हवा मावेल तितकी भरून घ्या. आपलं ओटीपोट हलतंय, आपलं पोट हलतंय, छाती हलतीये. आपल्या मेंदूला ऑक्सिजन मिळतोय, रक्तवाहिन्यांना ऑक्सिजन मिळतोय. सावकाश, अजिबात घाई करायची नाही. आपल्या श्वासांचा ताल बघा. एका विशिष्ट तालामध्ये आपण श्वास आत घेतो आणि बाहेर सोडतो. आणि ही साखळी पुन्हा पुन्हा त्याच तालावर सुरू आहे. आपली ऊर्जा वाढतीये. आपण उच्च कंपन अनुभव करत आहोत. हाय व्हायब्रेशनल एनर्जी. पोट बघा, छाती बघा, किती हवा भरून घेतय. आणि आपण दिवसभर विचारांमुळं श्वास घ्यायचंच विसरतो. जितकं खाली जाता येईल श्वास घेताना तितकं जा. आपल्या बुडापर्यंत श्वास जाणवेल. आपलं माकड हाड इथपर्यंत मी श्वास घेतेय. पायाचा कुठलाही त्रास, पायाचं कुठलंही दुखणं मूलाधारावर
ध्यान केल्याने, श्वास घेतल्याने मुळासकट संपून जाईल. इतकी शक्ती आपल्या या श्वासांमध्ये आहे. आपल्यासोबत सगळ्या दिव्य शक्ती जोडल्या गेल्या आहेत. माता पार्वती, महाअवतार बाबाजी, पितामह पत्रीजी, देवाधिदेव महादेव, सर्व असेंडेड मास्टर्स, एंजल्स, आर्कएंजल्स आपल्यासोबत आहेत. केवळ दीर्घ श्वास घेत राहा. हळूहळू, सावकाश. सगळं लक्ष आपल्या आत जाऊ दे. आणि आता आपलं लक्ष आपल्या हृदयस्थानावर, आपल्या छातीवर, जी छाती आपली पुढे मागे होतीये. आपले श्वास आता अगदी नॉर्मल, नैसर्गिक असे सुरू आहेत. आपल्या साध्या सहज श्वासांवर या. आपल्या छातीवर लक्ष. आपल्या छातीवर हात ठेवला तरी चालेल. आणि केवळ लक्ष ठेवलं तरी चालेल. फक्त आणि फक्त आपली छाती, आपले सहज साधे श्वास. आणि आता आपली इच्छा, ह्या क्षणाला, माझ्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावर मला सगळ्यात जास्त महत्वाची आहे. हे माझ्या आयुष्यात असावं, हे काम माझं व्हावं, इतका पैसा मला मिळावा, अशी आपली इच्छा आपल्या हृदयामध्ये लक्ष ठेवत आपल्या डोळ्यापुढे आणा. जी कुठली आपली इच्छा आहे, कल्पना करा. या क्षणाला मी त्या जगामध्ये गेले आहे, तिथं माझ्याकडे ते आहे. माझी ती इच्छा पूर्ण झालेली मी अनुभवत आहे. ते सुखाचे क्षण माझ्याकडे आहेत. असं ते जग आणि त्या जगातली मी. कल्पना करा. इच्छा पूर्ण झाल्यामुळं मला झालेला आनंद बघा. स्वतःला बघा. काय करेन मी पहिल्यांदा, कुणाला सांगेन? माझे कोण असे नातेवाईक आहेत जवळचे, प्रेमाचे, ज्यांना मी ही बातमी सांगत आहे? देवाचे आभार मानत आहे. अगदी हृदयातून थँक्यू, धन्यवाद.
खूप खूप प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. हे भगवंता, जे कुठले आपले गुरु आहेत, आपले इष्टदेव आहेत, त्यांचे मी आभार मानते. तो आनंद आत्ता माझ्या हृदयात मला जाणवतोय, त्या जगातला मी इथं बसून फील करते आत्ता. अजून कुठली आपली इच्छा असेल ती सुद्धा पूर्ण झालीये त्या जगामध्ये. त्याचा आनंद आत्ता व्यक्त करा. स्वतःला बघा त्या आनंदामध्ये. कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. सगळं मिळू शकतं. आपला हक्क आहे तो, आपल्या जीवात्म्याचा हक्क आहे. पूर्ण आपला हक्क आहे हा. त्यात काहीही वाईट नाहीये इच्छा करणं. त्यासाठीच आपल्याला हे आयुष्य दिलं गेलंय. त्यामुळं त्या इच्छेच्या मागं कुठलीही नकारात्मक भाव आत्ता आणू नका. केवळ आणि केवळ इच्छा पूर्ण झालीये आणि तो आनंद, ते विचार मला आत्ता फील होतायत. तो भाव आपल्या हृदयात आणा. ज्या व्यक्तीबरोबर आपलं नातं चांगलं करायचंय, त्याच्या सोबत मी वेळ घालवते आत्ता बसून. तो मला, ती व्यक्ती मला सांगतीये माझं वागणं चुकलं, आपण आता एक होऊन राहू. मी तुझ्याशी आता कधीच असं वागणार नाही. आणि आपणही त्याला संमती देत अगदी प्रेमाने ते नातं पुढे घेऊन जातो. त्या व्यक्तीबरोबर चहा पितोय, गप्पा मारतोय, जेवण करतोय, हसत खेळत. पैसे सुद्धा माझ्या अकाउंटला मला जितके पाहिजे तितका बॅलन्स मला दिसतोय. दर महिन्याला घरामध्ये ज्या गोष्टी पाहिजेत त्या आलेल्या आहेत, त्या वापरायला मी सुरुवात केली. माझं शरीर इतकं निरोगी झालंय की मी आता व्यवस्थित व्यायाम करते, जिमला जाते, रोज योगासन करते. अशा प्रकारच्या आपल्या इच्छा आपल्या डोळ्यापुढे आणून आपल्या हृदयामध्ये जगायला लागा. ह्याच आनंदामध्ये, ऊर्जेमध्ये आपण आपलं आजचं सत्र संपत आहोत. पण आपण ध्यानातून बाहेर येण्याआधी आभार माना परमात्म्याचे की तू हे आम्हाला दिलंस, आमची इच्छा पूर्ण केलीस. त्यासाठी तुझे अनेक आभार आहेत. हा विश्वास आणि हे स्वप्न, इच्छा आता पूर्ण झालीये असा संकल्प आणि विश्वास आपल्यासोबत राहू दे. ही ऊर्जा आपल्यासोबत उद्या सुद्धा राहू दे. हळुवारपणे आपण सगळेजण या सत्रातून बाहेर येऊ. 5, 4, 3, 2, 1, 0.